नमस्कार. आत्ताच मोजे पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे भव्य ओपनचे मैदान पार पडले आणि या मैदानावर प्रथम क्रमांकास 1.5 लाखाचे बक्षीस होते. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,25,000चे होते. तिसऱ्यासाठी 1 लाखाचे होते आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आलेले होते. तसेच बकासूर आणि पारेकरांचा नंद्या यांचा पैरा होता, तर सर्जा व वाटेकरांचा सर्जा यांचा पैरा होता. त्यानंतर मथुर व गर्णिकीचा राजा यांचा पैरा होता आणि बलमा व सुलतान यांचा पैरा होता. तर मित्रांनो, या मैदानावर संभाजीनगरवरून लखनसुद्धा आलेला होता आणि लखनचा पैरा होता वडकीकरांचा हरण्या. तर यामध्ये 7वा क्रमांक मिळाला तो बलमा व सुलतान यांना आणि 6वा क्रमांक सर्जा व पिस्तूल यांच्या वाट्याला आला. तर जीवा व सरदार हे 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि माणिक व पाखऱ्या हे 4थ्या क्रमांकाचे मानकरी. मथुर व गर्णिकीचा राजा हे बऱ्याचशा दिवसानंतर या मैदानावर धावले, परंतु यांनी चांगलाच पळ दाखवलेला आहे या मैदानावर आणि हे 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. त्यानंतर लखन व वडकीकरांचा हारण्या हे 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. तर प्रथम क्रमांकासाठी तेजा व अर्जुन हे मानकरी ठरलेले आहेत. तर मित्रांनो, एकूणच येथे रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि आदत सुंदर, तसेच बकासूर व बकासूरचा पैरा नंद्या यांना अपयश आलेले आहे. त्यानंतर रायफल 8181 व सिकंदर हा सुद्धा या मैदानावर होते. घरचा साज होता आणि यांची ही गाडी शेमीमधून बाहेर पडली. तर मित्रांनो, येथे बैलच खूप टॉपचे आलेले होते. सर्व बैल टॉपचे होते. तर त्यामध्ये बकासूरचा पैरा नंद्या हा म्हणजे मैदानकर्त्यांनीच नंद्याला बकासूरच्या गळ्यात टाकले होते असे समजावे लागेल आणि त्यामुळे बकासूरची हार झालेली आहे शेमीमध्ये या मैदानावर. आणि त्यानंतर पाहूया, आपणास माहीत पडणारच आहे पुढील मैदानावर कोणत्या बकासूर हजर असणार आहे. तर या मैदानावर लखन व वडकीकरांचा हरण्या आणि तेजा व अर्जुन यामध्ये अतिशय अटीतटीची लढत आपणास फायनलमध्ये पाहावयास मिळाली. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब